आता इथे लसूण छान फ्राय झाल्यानंतर जी आपण पालक मिक्सरला फिरून घेतली होती ना ती ॲड केलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे. हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे मस्त अशी पालक पनीर मलाई रेसिपी बनवणार आहोत. इथे आपण घरच्या घरीच रेस्टॉरंटपेक्षाही भारी अशी मस्त पालक पनीर मलाई बनवणार आहोत. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया. बनवणार ना तुम्ही अशी मस्त टेस्टी पालक पनीर मलाई? नक्की ट्राय करा. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी अर्धी पालकची गड्डी नीट करून घेतलेली. नीट केल्यानंतर त्याला धुवून घेतलेली आहे. पातेलं ठेवलेले, पाणी उकळायला ठेवलेले. त्याच्यामध्ये आता ही पालक आहे ना आपण इथे टाकून घेतलेली आहे. सर्व पालक इथे आता मी 5 मिनटं ह्या पाण्यामध्ये छान शिजवून घेणार आहे. इथे 2-3 मिनटं झालेली आहे. आपली पालक इथे छान मस्त अशी शिजून झालेली. आता आपण ही काढून घेऊया. इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे. आता आपण ही पालक आहे ना ही थंड पाण्यामध्ये इथे टाकून घेणार आहोत. इथे थंड पाण्यामध्येच ही पालक आहे ना ही टाकून घ्यायची आपल्याला. हे बघा इथे आपण पॅन ठेवलेला आहे. 1 चमचा इथे तेल ॲड केलेलं आहे. इथे आपण पनीर आधी फ्राय करून घेऊया. इथे दोन्ही साईड आपण पनीरची इथे फ्राय करून घेणार आहोत. आता आपण ह्याची साईड चेंज करून घेऊया. हे बघा इथे छान मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. साईड ह्याची अशी चेंज करून घेतलेली आहे. हे पनीर झालं आहे, आपण काढून घेऊया. सेम असं दोन्ही साईड छान इथे भाजून घेतलेली आहे. हे बघा तेलामध्ये सेम असंच करून घ्यायचं. इथे त्याच तेलामध्ये इथे मी काही खडे मसाले ॲड केलेले आहे. त्यानंतर इथे 2 कांदे असे उभे चिरून घेतलेले ते पण ॲड केले. आता आपण इथे कांदा आहे ना हा छान असा या तेलामध्ये गोल्डन कलर येईपर्यंत इथे आपण फ्राय करून घेणार आहोत. इथे कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर आपण आलं लसूण आणि 4 इथे वाळलेल्या मिरच्या ॲड केलेल्या आहे. इथे आपण काजू बदाम थोडीशी मगजबी ते पण ॲड केलेलं आहे. हे पण आता याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे. इथे मी 1 टॅमॅटो पण ॲड केलेला आहे. तो पण आता आपण इथे छान फ्राय करून घेणार आहे. 1-2 मिनटंच आता आपण इथे फ्राय करून घेणार आहोत. इथे मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. तर हे 2 मिनटंच या पाण्यामध्ये ना छान होऊन देणार आहे. हे बघा इथे 2च मिनटं आता आपण हे छान होऊन द्यायचं आहे. मी ज्याप्रमाणे इथे पालक पनीर मलाई बनवते ना त्याप्रमाणे तुम्ही नक्की बनवून बघा. वाटणारही नाही की आपण ही घरी बनवलेली की काय. हे बघा इथे पूर्ण पाण्यामध्येच सर्व आपण इथे साहित्य टाकलं ना ते छान इथे झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. थंड झालं की मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तो मसाला थंड होईपर्यंत आपण काय करणार आहोत, ही जी पालक घेतली ना आता इथे उकडून ती आपण आता इथे मिक्सरला आता आपण हे फिरून घेणार आहोत. हे बघा इथे मसाला आपण एकदम बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे पालक पण इथे मिक्सरला बारीक अशी फिरवून घेतलेली आहे. एकदम दोन्ही मसाला पण आणि पालक पण एकदम बारीक मिक्सरला फिरवून घ्यायची. आता इथे जे पनीर आहे ना ते आपण इथे कट करून घेणार आहोत. तुम्हाला ज्या साईज हवी त्या साईजमध्ये इथे तुम्ही कट करून घेऊ शकता. इथे आता आपण तेल ॲड करूया. ते आपण थोडेसे जिरे ॲड केलेले आहे. त्यानंतर इथे थोडासा लसूण पण ॲड केलेला आहे. इथे आपल्याला लसूण आणि जिरे छान फ्राय करून घ्यायचे. लसणाचा हलका कलर चेंज होईपर्यंत. आता इथे लसूण छान फ्राय झाल्यानंतर जी आपण पालक मिक्सरला फिरून घेतली होती ना ती ॲड केलेली आहे. ती आता आपण ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे. मस्त असा कलर आलेला आहे आणि तेवढीच आपली इथे पालक पनीर मलाई टेस्टी होणार आहे. पालक आहे ना ती छान मस्त फ्राय झालेली आहे. आता इथे जो मसाला बारीक करून घेतला होता ना तो पण मी इथे ॲड केलेला आहे. तो पण आता आपल्याला ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे. आता हा मसाला पण आपण ह्याच्यामध्ये 1-2 मिनटं छान फ्राय करून घेणार आहोत. ज्या वेळेला आपण इथे हिरवीगार पालक जेव्हा गरम पाण्यामध्ये उकळून घेतो ना त्याला थंड पाण्यामध्ये ॲड करतो ना त्यामुळेच आपल्या या
पालकला कलर इतका छान आलेला आहे. इथे आपण कलर वगैरे काहीच यूज केलेलं नाही आहे. आता 1-2 मिनटंच आपण इथे छान फ्राय करून घेणार आहोत. मसाला आपला छान मस्त फ्राय झालेला आहे. हे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, ते इथे टाकून घेतलेलं आहे. ते पण आता आपण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं आता आपण हे छान होऊन देणार आहोत. आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता इथे पनीर जे फ्राय केलं होतं ना, ते पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनटं आता आपण हे छान होऊन देणार आहोत. इथे मी अर्ध्या चमच्यालाही कमी गरम मसाला ॲड केलेला आहे. त्यानंतर इथे थोडीशी जिरा पावडर टाकून घेतलेली 2 चिमूटभरच. इथे तुम्ही बघू शकता थोडीशी इथे धणापूड पण ॲड केलेली आहे. आता हे सर्व टाकल्यानंतर इथे मी 1 मोठा चमचा भरून इथे फ्रेश अशी क्रीम घेतलेली, ती इथे मी ॲड केलेली आहे. ती पण आता आपण ह्याच्यामध्ये ना छान मिक्स करून घेणार आहोत. पूर्ण जी क्रीम टाकली ना, ती पूर्ण आता आपण हे मिक्स करून घ्यायची आहे. इथे आपली पालक पनीर मलाई त्याची ग्रेव्ही पण तुम्ही इथे बघू शकता. हे बघा किती अशी सॉफ्ट आणि मऊ झालेली आहे बघा. हे बघा इथे पालक पनीर मलाई रेडी झालेली आहे. ग्रेव्ही त्याची बघू शकता किती छान मस्त अशी क्रीमिश झालेली आहे. तुम्हाला जर ही माझी पालक पनीर मलाई रेसिपी आवडली असेल ना, तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.